नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आज आपण स्वामी प्रकट दिनाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. आपण स्वामींची कोणती सेवा करावी, त्याचबरोबर सेवा कशी करावी, संकल्प कसा करावा, जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल, तुम्हाला सुतक असेल तर या सेवेचं काय करावं, नक्की कशी करावी, यामधल्या काळात कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण या 21 दिवसाच्या काळात सेवा का करावी हे जाणून घेऊया. बघा, 31 तारखेला आहे स्वामी प्रकट दिन. आपले स्वामी गुरु आहेत. आपण आपल्या गुरुसाठी कोणती सेवा करू शकतो आणि का, आपल्या फायद्याचं का आहे हे आपण जाणून घेऊया. बघा, आपल्या मनात काय चाललं आहे हे महाराजांना सगळं कळत असतं. महाराज या जगाचे चालक, मालक, पालक आणि अंतर्ज्ञानी आहेत. आपल्या मनात काय चाललं आहे हे आपल्या मनातील भाव ते बरोबर ओळखतात. त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही. तरी सुद्धा आपण आपले दररोजचे घराणे महाराजांसमोर गातच राहतो. बघा, आपण संसारिक माणसं, आपल्या आयुष्यात दररोज नवनवीन अडचणी येत असतात. अडचणी तर फक्त पैशाच्याच असतात असं नसतं. माणसाला कधी कोणाला कोणती अडचण येईल हे सांगता येत नाही. आणि बघा, आपण ज्यावेळेस आयुष्यात आपले जीवन जगत असतो त्यावेळेस आपल्याला या बाहेरल्या जगात जगणं, खरंच सांगते मी, खूप अवघड आहे. कारण हे कलियुग आहे. माणसाला पावलोपावली धोका आहे. बघा, आज जो माणूस आहे ते उद्या आपल्यात असलच असं नसतं. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला सेवेत राहायचं आहे. आता बघा, सेवेत राहिल्यानंतर आपल्याला मरण येणारच नाही का, तर तसं नाही. मरण तर सर्वांना अटळ आहे. परंतु जर आपण महाराजांच्या सेवेत असू तर आपल्याला केसाला सुद्धा कुणी धक्का लावू शकत नाही. तर तुमचे दररोजचे प्रामाणिकपणे कष्ट चालू असेल, महाराजांचं नामस्मरण चालू असेल, सेवा असेल, तुम्ही जर दररोज खूप प्रामाणिकपणे तुमचं काम करताय, कोणालाही फसवत नाही किंवा कोणाला लुबाडून कोणाचं काही घेत नाही, तर बघा 100% महाराज तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीत. तुमच्यावर एक सुरक्षा कवच महाराजांचंच असणार आहे. त्यासाठी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. नुसता पैसा असून काहीही उपयोग नसतो. बघा, एका जीवापुढे पैशाची किंमत मात्र शून्य असते. जर आपणच या जगात जर नाही राहिलो तर त्या पैशाचा आपण काय करणार आहे? मग त्यासाठी पैसा कमवायचाच नाही का? तर तसं नाही. आपण जो कोणता पैसा कमवणार आहोत ते प्रामाणिकपणे, कष्टाने आणि आपल्या मेहनतीने आपल्याला कमवायचा आहे. दुसऱ्याकडून लुबाडून आपल्याला तो घ्यायचा नाही. तर आपल्याकडनं चुकून जर अशा काही चुका झाल्या किंवा दुसऱ्याचा आपण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर महाराजांजवळ क्षमा मागा. ज्या चुका झाल्या आहेत त्या महाराजांवर क्षमा मागा आणि ही चूक पुन्हा होणार नाही असं महाराजांना सांगा. बघा, महाराज तुम्हाला नक्कीच माफ करते. आता बघा, आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत 11 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, यामधल्या 21 दिवसात काही सेवा करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. पठण कसं करायचं आहे? संकल्पयुक्त सेवा केली तरी सुद्धा चालेल. संकल्पयुक्त सेवा का करावी? जर तुमच्या मनात कोणते प्रश्न असतील, तुमच्या अडचणी असतील, तुमचं दुःख असेल, ते महाराजांजवळ व्यक्त करा, संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा. असं म्हणतात, संकल्पयुक्त सेवेने म्हणजे जी कोणती सेवा करता त्याचं फळ तुम्हाला पटकन मिळून जातं. तर संकल्प कसा करावा? तुमच्या उजव्या हातात थोडं पाणी घ्या, त्यात अखंड अक्षता घ्या, हळदी कुंकू घ्या आणि तुमचं महाराजांना पूर्ण नाव, तुमची अडचण, तुमचं गोत्र सांगा. गोत्र जर माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरी सुद्धा चालेल. आणि संकल्प केलेलं पाणी, तळहातावलं पाणी एका ताम्हणात सोडा. ते पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुमचं पूर्ण नाव मात्र सांगायला विसरू नका. बघा, अशा प्रकारे संकल्प तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घराशेजारी केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन महाराजांना खडी साखर आणि नारळ ठेवून यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची, हे स्वामीराया, मी जी कोणती सेवा करते ती सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही पार पाडून घ्या. त्यात कोणतंही विघ्न आणू नका. आणि तुम्हाला 1 ते 21 अध्याय दररोज पठण करायचे आहेत. आता बघा, तुम्ही जॉबला असताल किंवा बाहेर कुठे कामाला जात असताल, तुमची मुले लहान असतील किंवा तुमची तब्येत बरोबर नसेल आणि तुमची करण्याची तीव्र इच्छा असेल तर आणखी सोपी सेवा कोणती हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. वेळ तुमची एकच असू द्या. तुम्ही जर आज सकाळी बसला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच बसण्याचा प्रयत्न करा.
असं करू नका की कधी दुपारी कधी संध्याकाळी. पण ठीक आहे, जर तुम्हाला कामाने वेळ मिळत नसेल, तुमची लहान मुले असतील, तर तुम्ही वेळ बदलून बसला तरी सुद्धा चालेल. या 21 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला नॉनव्हेज करायचं आहे का? तर नाही, कडकडीत बंद, वर्ज्य करायचं आहे. नॉनव्हेज तुम्हाला या मधल्या काळात अजिबात करायचं नाही. आणखी कोणती सेवा तुम्ही करू शकता? तर तुम्ही स्वामींचे जपमाळ करू शकता, नामस्मरण करू शकता. किती माळा करू शकता तुम्ही? 5 माळी, 7 माळी, 11 माळी. मी तुम्हाला कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही कामाला असताल किंवा तुमच्याकडे लहान मुले असतील, तुम्हाला खरंच वेळ मिळत नसेल आणि तुमची करण्याची तीव्र इच्छा असेल, तर बघा स्वामी महाराज तुमच्याकडनं ते करून घेणार. तुमची जर इच्छा असेल ना, तर महाराज बघा कोणत्याही परिस्थितीत ते करून घेणार. अशा प्रकारे तुम्ही ह्या सेवा करू शकता. आता बघा, तुमची जर महाराजांवर खरंच श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तरी सुद्धा महाराज ही सेवा तुमच्याकडने करून घेणार म्हणजे घेणारच. फक्त तुमची तयारी पाहिजे की तुम्ही महाराजांना सांगून टाका, हे स्वामीराया माझी करण्याची तीव्र इच्छा आहे, पण हे काम आहे किंवा हे माझ्यावर संकट आहे, माझे लहान बाळ आहेत, मी कसं करू? महाराज कोणत्याही परिस्थितीतून तुमच्याकडून ही सेवा दररोज करून घेणार म्हणजे घेणारच. आणखी एक सांगते बघा, ज्यावेळेस आपण सेवा करायला बसतो त्यावेळेस आपल्याकडे दररोज नवनवीन अडचणी येत असतात. बघा, आज जर सकाळी सेवा केली आणि आपण जर ठरवलं आता उद्या मी या वेळेतच ही सेवा पूर्ण करणार म्हणजे करणारच, पण तसं होत नाही. महाराज आपली परीक्षा घेत असतात. उद्या त्या वेळेत आपल्याकडे कोणतरी पाहुणा येतो किंवा आपल्याकडे काहीतरी अडचण येते किंवा आणखी काही प्रॉब्लेम, घरात वादविवाद होतात, कधी भांडण होतात, तर कधी करण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे तुम्ही असं डगमगून जाऊ नका, कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे. जर तुमच्यावर जर असे वेळ येत असेल तर समजून जा, तुमची सेवा मनापासून होते, कारण तुमच्यासोबत हे असं घडतंय. तुमच्या सेवेच्या वेळेत काही नाही काहीतरी वादविवाद, भांडणे, कलह किंवा एखादा पाहुणा येतो किंवा तुमची मुले रडगाणे करतात किंवा आणखी काही प्रॉब्लेम किंवा तुम्हाला सेवा करू वाटत नाही, तर समजून जा महाराज तुमची परीक्षा घेतात. म्हणून तुम्ही सेवा करायचं सोडून देऊ नका. असं समजू नका की मी ज्यावेळेस सेवेला बसते त्यावेळेस माझ्याच नशिबी असं काय येतं, अशा अडचणी काय येतात. बघा, ज्यावेळेस मी स्वतः सुद्धा असं सेवा करायला बसते त्यावेळेस माझ्या बाबतीत सुद्धा हे असंच घडत असतं. पण त्यातून सुद्धा तुम्हाला या 11 तारखेपासून 31 तारखेपर्यंत खंड न पाडता ही सेवा तुम्हाला करायची आहे, कारण ही सेवा केलेली खूप प्रभावी आहे. त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. बघा, आपण जर एखादी सेवा केली आणि आपली इच्छा पूर्ण झाली, एक इच्छा पूर्ण झाली म्हणून सगळंच मिळालं असं नसतं. आपल्याला दररोज नवनवीन इच्छा निर्माण होत असतात आणि आपल्याला त्या पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे ही सेवा करणे खूप गरजेचे आहे. माणूस म्हणल्यानंतर आपल्या इच्छेचा अंत कधीच होत नसतो. शेवटपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्या इच्छा, अपेक्षा आपल्या वाढतच राहतात. त्यामुळे सेवा करत राहा, महाराजांच्या सेवेत राहा आणि तुमचं कष्ट मात्र प्रामाणिकपणे ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. आता बघा, महिलांना जर या मधल्या काळात मासिक पाळी येणार आहे असं तुम्हाला माहिती आहे, हे तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा आपल्याला 11 तारखेपासून सुरुवात करायची आहे. ती सेवा तुम्हाला आधीच चालू करायची आहे. म्हणजे बघा, तुम्ही 5, 6, 7 तारखेपासून तुम्ही सेवा चालू करा आणि म्हणजे मधी खंड पडणार नाही. बघा, आता ही नैसर्गिक आहे. आपण पाळी आल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही. 4 दिवस आपली सेवा बंद राहणार आहे. त्यासाठी तुम्ही अगोदरच सेवेला सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर म्हणजे बघा, तुमची सेवा अखंड राहील आणि बघा, तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे किंतु परंतु मनात आणू नका आणि सांगते म्हणून सेवा तुम्ही करू नका. तुम्ही जी सेवा करणार आहात ती मनापासून करा. त्यामुळे तुम्ही असा खंड पडू देऊ नका. त्यासाठी तुम्ही सेवेला लवकरच सुरुवात करा. तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचायला जमत नसतील तर तुम्ही दररोजचे 7-7 अध्याय असे, मग तुमचे 7-7 अध्याय जर झाले तर 3 दिवसात 1 पाठ तुमचा पूर्ण होते. बघा, आता काही महिला दिवसभरात 2 पाठ पूर्ण करतात. म्हणजे काय, 1 ते 21 अध्याय सकाळी आणि 1 ते 21 अध्याय संध्याकाळी असे दिवसभराचे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 2 पाठ ते करतात. तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही 3 दिवसात 1 पाठ पूर्ण करा. कशी का होईना, मोडकी तोडकी तुम्हाला जशी जमेल तशी फक्त मनापासून सेवा करा किंवा नामस्मरण करा. 7 माळी किंवा 5 माळी, दररोजच्या 11 माळी हे करू शकता किंवा तारक मंत्र तुम्ही म्हणा, पण काही ना काहीतरी सेवा करा. बघा, तुम्ही जी सेवा करताय त्याचा संपूर्ण हिशोब त्या महाराजांकडे असतो. महाराज केलेल्या सेवेचं फळ 1001% देतातच.
फक्त ती वेळ यावा लागती. तुम्ही आज सेवा करताना आणि उद्या महाराजांकडे लगेच मागणं मागताल तर तसं होत नसतं. त्यासाठी तुम्हाला अखंड स्वतःला वाहून या सेवेत घ्यायचं आहे. बघा, मग ह्याचं फळ तुम्हाला नक्की 100% मिळणार आहे. बघा, कारण आपण एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं ना तरी ते महाराजांकडे आपली सेवेची पूर्ण नोंदणी असते. त्यामुळे तुम्ही सेवा करत राहा, महाराजांवर विश्वास ठेवा. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात. अशी कोणतीच गोष्ट अशी नाही की ती शक्य नाही या जगात. महाराजांची जर तुम्ही सेवा केली ना मनापासून तर तुम्हाला सगळं काही मिळून जाणार आहे. त्यामुळे सेवेत राहा आणि सेवा करत राहा. त्याचबरोबर जर तुमच्याकडे कोणी मदत मागत असेल एखाद्या गोष्टीसाठी तर कधीच नाही म्हणू नका. एखादी वस्तू मागताय किंवा पैशाचा प्रॉब्लेम आहे, जर तुम्हाला कोणी मागत असेल आणि तुमच्याकडे असेल तर कधीही नाही म्हणू नका. बघा, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच फिरून तुमच्याकडे कितीतरी 1000 पटीने तुम्हाला ते मिळत असतं. त्यामुळे नेहमी चांगलं कर्म करत राहा आणि त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. महाराजांची सेवा करत राहा, तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.